सारंग स्पोर्ट्स क्लब आहे त्यामध्ये 300 रुपये फी आहे म्हणून काय त्याबद्दल खरंच धन्यवाद मॅडम तुमचे, कारण तुम्ही एवढी कमी फी तुम्ही सगळं शिकवता आणि फक्त दायकांदो शिकवत नाही, दायकांदो लाटीकाठी सगळं शिकवता. त्याबद्दल आम्ही आमचं संरक्षण स्वतःहून करू शकतो. आणि माझी बहीणसुद्धा म्हणजे आजसुद्धा म्हणजे जी मुलगी घाबरत होती घराबाहेर पडायला, ती आज योगाच्या क्लासला इथून एकटी चालत जाण्याची हिंमत या क्लासमुळे तिच्या आली. त्यामुळे खरंच तुमचा आभार. तर आपल्याला जर अशी हिंमत तयार करायची असेल तर खरंच सगळ्यांनी तायक्वांदो क्लास अगदी मन लावून करावं, कारण हे फक्त मुलींसाठीच नाही, मुलांसाठी सुद्धा आहे. कारण मुलांवरती सुद्धा असे अत्याचार होतात, मुलांनाही किडनॅप करून त्यांचे बिकलं जातं, त्यांचे डोळे काढून त्यांना भीक मागायला लागलेली असते. हे फक्त मुलींसाठी नाही, हे मुलांसाठी सुद्धा आहे. आजकालची जी युवा पिढी आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड आहेत, आजकालची युवा पिढी बघायची टोकावरती जातात, सेल्फा काढतात आणि सेल्फा काढायच्या नादात ते खोटं लटकतात की नाही, जीव जातो का नाही कड्यांवरून मुलांचा. काय करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते किल्ले का फोटो काढायसाठी लावलेत का? ती जर स्वच्छता आपण केली तर रॅपर्स नाही टाकले, चॉकलेटचे पुढे नाही टाकले, कशाला टाकायचे ना. हे जर तुम्ही साफसफाई केली तर आपल्याला सुद्धा पर्यटकांना खूप छान वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटेल, आपण नुसतंच म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, पण खरं सांगा आजकालच्या मुलांसाठी प्रत्येक स्त्री ही बहीण आहे, आई आहे. कोणाकोणाचं मत आहे नाही आहे, पण काही लोक तुमच्या घरात आहेत, पण बाकीच्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल, एखादा मुलगा उभारला आणि तो तुमच्याकडे वाईट नजरेने बघतो, तुम्ही त्याला सांगू शकता माझ्याकडे चांगल्या नजरेने बघ? नाही सांगू शकत. आणि मला असं म्हणायचं नाही की तुझी मुलं चुकतात, मुली सुद्धा चुकतात. मुलींचं वागणं, मुलींचं बिहेवियर, मुलींचे कपड्यांचं, जे मुली कपडे घालतात, अट्रॅक्शन सगळ्यांना असतं, सगळ्यांना अट्रॅक्शन असतं, त्यात आपली काहीच चूक नाही. किंवा निसर्गानेच आपल्याला जर असं बनवलं असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण मुलींनी सुद्धा आपली मर्यादा न ओलांडता कसं असावं हे शिकलं पाहिजे. आणि हेच आपल्याला तायक्वांदो क्लासेसमधून किंवा तुम्ही भजनाला वगैरे जा तर हेच सांगतात. एवढं सांगून माझं भाषण. व्हेरी गुड.